नमस्कार. सध्या आपण आहोत रॅशन गोडाऊन सेलू या ठिकाणी आणि खरंच एक सुखद अनुभव या ठिकाणी पाहायला भेटलाय की संघर्षामधून सुद्धा कसं यश मिळवता येतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची ही ताई आहे. ती आत्ताच जालना पोलीसमध्ये तिची निवड झालेली आहे. तर आपण तिलाच तिचं नाव विचारतो. काय नाव आहे तिचं? माझं नाव साक्षी कैलास भोपळे. आणि पप्पा तर आपण पाहिलं असेल खरं म्हणजे हे आई-वडील जर विचार केला तर वडील इथं हमाल म्हणून या ठिकाणी काम करतायत. तर जेव्हा हा रिझल्ट मी ऐकला तर माझ्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. कारण की या दीदीचा संघर्ष म्हणजे आई आणि वडील दोघं सुद्धा कधी-कधी मी जेव्हा रनिंगला जात असताना मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं की वडील गाडीवरती म्हणजे वडील गाडीवरती आणि आईसोबत त्या ठिकाणी तिने पळताना मी स्वतः या ठिकाणी पाहिलंय. तर दीदी कसं वाटतं तुला आज रिझल्ट आलाय? आज पोलीस झाली आहेस तू. बोल तुला कसा आनंद होतोय? होतोय. वाटतंय घरचं आता सगळं काही परिस्थिती बदलली यानंतर ही सगळी परिस्थिती बदललेलीच असेल. आणि आपण हे पाहिलं असेल हे आनंदाचे अश्रू आहेत आणि म्हणजे असे खूप विद्यार्थी असतात की ज्यांना आईवडिलांच्या कष्टांची जाणीव असते आणि त्यापैकीच एक उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या ताईचं उदाहरण आहे की तिने पाहिलं की आपलं म्हणजे ज्यावेळेस अभ्यास करतात तिला बोलता म्हणजे तिची सिच्युएशन अशी की तिला म्हणजे बोलायला शब्द फुटत नाहीयेत. पण ज्यावेळेस तिच्या बोलण्यातनं एवढं लक्षात येतंय की जेव्हा पण मी अभ्यास करायचे, संघर्ष करायचे त्यावेळेस मला माझे आई-वडील या ठिकाणी दिसायचे. माझे वडील किती माझ्यासाठी कष्ट घेतायत, हे कष्ट या ठिकाणी मला दिसायचे म्हणून आज या ठिकाणी हा दिवस पाहायला भेटतोय. कसं वाटतंय भाऊ तुम्हाला? चांगलं वाटतंय ना. आज मुली अधिकारी झाली आहे हो. आणि त्या म्हणजे या स्वप्नासाठी तुम्ही आतापर्यंत खास्ता करत होता. कष्टच करून लावले होते. आणि खरंच जा व्हिडिओ ज्या माझ्या भाऊ आणि बहिणी पोलीस भरतीची तयारी करतात त्या प्रत्येक भावांना आणि बहिणींना विनंती आहे की हे अश्रू आहेत ना, हे आनंदाचे अश्रू आहेत, त्याचे आपण मोल करू शकत नाहीत. आणि याच अश्रूसाठी प्रत्येक मायबाप या ठिकाणी झगडत असतात. तर मी विनंती आहे तुम्हाला की परिस्थिती मॅटर करत नाही की तुम्ही या ठिकाणी तुमचं तुम्हाला पोलीस व्हायचं, अधिकारी व्हायचं किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत असताना तुमची परिस्थिती मॅटर करत नाही. तुम्ही किती अथक परिश्रम करता, तुम्ही किती मेहनत करता, तुम्ही किती सातत्याने या ठिकाणी त्या गोष्टीकडे लक्ष देता, हीच गोष्ट या ठिकाणी मॅटर करते. त्यामुळे मी माझ्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणीला विनंती करतो की या ताईचा आदर्श ठेवण्याचं आपण काम करा. कारण की ताईने आपल्या आईवडिलांचं चित्र समोर ठेवलं, आईवडिलांचे कष्ट समोर ठेवले आणि आज खरंच जालना पोलीस झाली तर आमच्या सगळ्यांना आनंद झाला. हे सगळेजण आनंद यांचे जेवढे पण सहकारी आहेत, तिथलचे कर्मचारी असतील, या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आनंद आहे. तर चला बाबा, आपल्या सहकार्याची मुलगी आज या ठिकाणी पोलीस झाली आणि एकंदरीत घराचं चित्र बदललंय. पुन्हाच एकदा ताईला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.